प्रेक्षको नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, आयुर्वेदिक डाएट अँड लाईफस्टाईल एक्सपर्ट. ऊसाच्या रसाविषयी आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. मागील एपिसोडमध्ये ऊसाचा रस हा बर्फ घालून घेतल्यावर काय परिणाम करतो, बर्फ न घालता घेतल्यामुळे काय परिणाम होत असतो आणि त्यामध्ये आलं लिंबू घातल्यावर काय परिणाम होत असतो, या सारख्या विषयांवर आपण मार्गदर्शन केलेलं होतं. आता सेकंड एपिसोडमध्ये आपण ऊसाच्या रसाविषयी अजून डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. ऊसाचा रस जर तोंडाने आपण चावून पिला तर तो मधुर मधुर शीत असतो. म्हणजे रस त्याचा मधुर असतो, गोड असतो. पोटात गेल्यानंतर स्थूल पचनानंतर त्याचा विपाक जो आहे तो मधुर म्हणजे गोडच होत असतो आणि शिवाय थंडावा शरीराला तो प्राप्त करून देत असतो. ऊसाचा रस हा पचायला जड असतो म्हणजे गुरू असतो आणि स्निग्ध गुण त्यामध्ये असतो. शिवाय सर आणि मूत्रल धर्म त्यामध्ये असतो. सर म्हणजे काय की पोट साफ करण्याचा गुणधर्म त्यामध्ये थोडा असतो आणि मूत्रल म्हणजे काय तर लघवी खळखळून होण्यासाठी, लघवी चांगली निर्माण होण्यासाठी सुद्धा ऊसाच्या रसाचा उपयोग होतो. शिवाय तो बल्य, बृहण आणि वृष्य आहे. बल्य म्हणजे काय तर आपल्याला चांगली ताकद प्रदान करतो. बृहण म्हणजे मांस धातूचं पोषण चांगलं करतो, आपलं वजन वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि वृष्य म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनिक ऍक्टिव्हिटी असते, स्पर्म काउंट वाढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ॲफ्रोडिझियाक म्हणून त्याचा उपयोग होताना दिसतो. शिवाय तो कफकारक आहे आणि कृमिकारक आहे. म्हणजे काय तर कफदोष हा शरीरातला वाढवत असतो. तर ज्यांच्यामध्ये कफदोष वाढलेला नसेल किंवा कफ क्षीण व्यक्ती असतील किंवा नॉर्मल असतील दोष, समदोष असतील किंवा अविकृत दोष असतील त्यांच्यामध्ये कफ वाढणार नाही. परंतु ज्यांना सुरुवातीपासूनच कफाचे त्रास आहेत त्यांच्यामध्ये हा कफकारक गुण जो आहे तो त्रास देताना दिसून येतो. शिवाय कृमिकारक म्हणजे काय तर जंत वाढवण्याची किंवा जंत निर्माण करण्याची त्यामध्ये प्रवृत्ती आहे. परंतु ज्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच जंतांची पार्श्वभूमी शरीरामध्ये असेल त्यांनाच या गोष्टीने त्रास होऊ शकतो, इतरांना नाही. तर हे झालं कफकारक आणि कृमिकारक सांगितलं तुम्हाला. आता वातपित्तहर गुणधर्म पण त्यामध्ये आहे. वातपित्त दोष वाढलेले असतील तर ते कमी करायचं काम याने होत असतं. अविदाही आहे म्हणजे काय तो तुम्हाला पोटामध्ये गेल्यावर जळजळ निर्माण करत नाही. ठीक आहे. आणि रक्तपित्त प्रशमन असा त्यामध्ये गुण आहे. म्हणजे ज्या आजारामध्ये नाका वाटे, त्वचे वाटे, लघवी वाटे किंवा संडास वाटे किंवा खोकल्या वाटे रक्त पडण्याची प्रवृत्ती शरीरामध्ये असते त्याला रक्तपित्त असं म्हणतात. तर रक्तपित्ताचा नाश करण्यासाठी या तोंडाने चावून रस काढलेल्या ऊसाचा रसाचा खूप छान परिणाम दिसून येतो. अजून एक गुणधर्म महत्वाचा म्हणजे त्याने मुख प्रसन्न होतं, मुखाला प्रसन्नता प्राप्त होते. हे झाले ऊसाच्या रसाचे गुणधर्म. आता आपण बघूया यंत्राने काढलेल्या ऊसाच्या रसाचे गुणधर्म काय असतात. हा ऊसाचा रस गुरू असतो म्हणजे पचायला जड असतो, विदाही असतो म्हणजे जळजळ निर्माण करणारा असतो आणि विष्टंभी असतो. विष्टंभी म्हणजे काय तर पोटात दुखणं आणि संडासला साफ न होणं हा गुणधर्म त्याच्यामध्ये येतो. म्हणजे कॉन्स्टिपेशन निर्माण करण्याची प्रवृत्ती त्यामध्ये असते यंत्र निष्पीडित ऊसाच्या रसामध्ये, म्हणजे यंत्राद्वारे काढलेल्या ऊसाच्या रसामध्ये. ठीक आहे. शिवाय अजून एक प्रकार तुम्हाला माहिती नसेल, ऊसाचा रस जर शिजवून घेतला तर त्याचे गुणधर्म काय असतात ते आपण बघूया. तो गुरू असतो म्हणजे पचायला जड असतो. सर असतं म्हणजे पोट साफ करण्याची किंवा संडास साफ करण्याची प्रवृत्ती त्यामध्ये असते. आणि स्निग्ध असतो म्हणजे स्निग्धता निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. तीक्ष्ण असतो आणि कफ वातहर गुणधर्म त्यामध्ये असतात. तर हे झाले ऊसाच्या रसाविषयी इत्थंभूत माहिती. आपल्याला या गोष्टी बऱ्याचदा माहिती नसतात आणि काही गैरसमज पसरले जातात वेगळ्या वेगळ्या आहारीय घटकांसंदर्भात.
त्यासाठी हे डिटेल मार्गदर्शन तुम्हाला आपण केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये उसाच्या रसाची नितांत आवश्यकता आहे हे वेगळं सांगायला नको, तर तुम्ही या पद्धतीने उसाच्या रसाचा लाभ नक्की घेऊ शकता. तर यंत्र निष्पीडित जो आहे म्हणजे यंत्राने काढलेल्याचे गुणधर्म जरी वेगळे असले तरी प्रॅक्टिकली त्याला सोल्युशन हे काढायचं. आपण यंत्राने काढलेला उसाचा रस हा थोडासा आपण पॉज घेऊन पिऊ शकतो, किंवा जर घरी जाऊन आपण तो पिला तर अतिउत्तम होईल. त्यामध्ये यंत्राच्या घर्षणामुळे जी निर्माण झालेली उष्णता आणि त्याचे बदललेले गुणधर्म आहेत ते सेटल डाऊन होतील, म्हणजे कमी होतील किंवा पूर्ववत होतील, जसं तोंडाने चावून काढलेल्या उसाच्या रसाचे होतात त्या पद्धतीने, आणि त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना शक्य आहे, ज्यावेळी तुम्हाला दिसेल की लाकडी घाणा असतो त्यांचा आणि बैल जुंपलेला असतो, त्याने जर उसाचा रस काढलेला असेल तर तो हा यंत्र निष्पीडित उसाच्या रसाप्रमाणे नसतो, तो सुद्धा शीतवीर्यात्मकच असतो. तुम्हाला थंडावा त्याने नक्की मिळेल. चला तर मग पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत रजा घेत आहे, परंतु तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला यानंतर कोणता व्हिडिओ आवडेल, कोणता विषय तुम्हाला हवाय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि काही शंका असल्या तर नक्की विचारा. अजिबात त्यामध्ये काही किंतु परंतु बाळगू नका. भेटेन पुन्हा नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.